ओके, पी पी का क्यू दोघांना सोडलं तर पी सरळ चाललाय व्हाईट वदन, क्यू रेड पाथ. ओके, बाकी जण काय वाटतंय? क्यू का पी? क्यू सर. क्यू. ओके, पी पी. ओके, आणि कोणाला काय वाटतंय? चला बोला बोला, आन्सर्स द्या सगळ्यांनी. पी. श्रीधरचं पण हर्षचं पण पी आहे. ठीक आहे, आणि पी पहिला जाणार. पी पहिला जाणार. ओके, आणि कोणाला काय वाटतंय? चला आन्सर द्या, लॉजिक लावा तुमचं. बरोबर आहे चुकीचं हे नंतरचं आहे, पण लॉजिकच लावलं ना हे चुकीचं आहे. बरोबर असं चुकीचं असं ते इट्स गुड. चला बाकीच्यांनी सांगा लवकर, पट पट पट. तर ठीक आहे, मी सांगतोय की क्यू पहिला पोहोचेल बी पशी. ओके, क्यू पहिला पोहोचेल म्हणजे क्यू ला टाइम कमी लागेल, म्हणजे टी क्यू इज लेस, टी क्यू लेस दॅन टी पी. ओके, तुमचं ए आन्सर येणार, म्हणजे टाइम कमी लागणार ना, पहिला पोहोचणार क्यू म्हणजे त्याला टाइम कमी लागणार, म्हणजे टी क्यू लेस दॅन टी पी. लक्षात ठेवा, हे सरळ जाताना खाली जाताना याचं ऍक्सलरेशन वाढणार. लक्ष ठेवा, ज्यावेळी खाली जाते ना त्याची वेलॉसिटी वाढणार आहे, आणि ज्यावेळी वर येते त्यावेळी वेलॉसिटी कमी होणार आहे, पण ही ए पेक्षा काय असणार आहे, या पी पेक्षा काय असणार, जास्तच असणार आहे. त्यामुळं हे का असणार आहे, कसं असणार आहे, मी ज्यावेळी डिटेलमध्ये जाणार आहे, ज्यावेळी याचे एक्झाम्पल घेणार आहे त्यावेळी डिटेलमध्ये सांगतो. आता जस्ट लक्षात ठेवा फक्त की ए पशी जर जी बीट्स आहेत, बीट पी ते बी पर्यंत पोहोचताना ह्या क्यू लवकर त्याच्या अगोदर पोहोचणार आहे, कारण क्यू ची वेलॉसिटी इथं वाढते, इथून कमी होते, पण ती पी पेक्षा जास्तच असते, त्यामुळे बी पशी लवकर पोहोचते. त्यामुळे तुमचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, टी पी इज ग्रेटर दॅन टी क्यू. पी ला जास्त टाइम लागणार आहे पोहोचायला, क्यू ला कमी टाइम लागणार आहे, कारण तो फास्ट जातो पी पेक्षा. कळलं? हे लक्षात ठेवा फक्त. आता काही डोक्याला त्रास घ्यायचा नाही, कसं काय, डोंट वरी. ज्यावेळी मी ह्याचे प्रॉब्लेम्स घेणार आहे त्याचे मी नॉर्मल एम जी वगैरे सगळं सांगणार, त्यावेळी मी डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, अशा लेवलचे प्रॉब्लेम असतात जेईला. सांगायचं फक्त एवढंच होतं की मला प्रॉब्लेम कशाचं दाखवायचं होतं. हा प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त हा प्रेडिक्ट करायला यायला पाहिजे बरोबर. हा पण सोपा आहे, याची बेसिक्स मी नंतर सांगतो. ठीक आहे, इथं पण कोणाला काय डाऊट आहे का? याचं वाटलं एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? हो सर. ओके, चला मग आपण आतापर्यंत काय काय बघितलं सांगा. काय काय आपण बघितलं, फोकस केला होता कुठल्या कुठल्या पॉईंटवर, की आपण आतापर्यंत बघितलं होतं डिस्टन्स. त्यानंतर बघितलं डिस्प्लेसमेंट, आहे की नाही? त्यानंतर डिस्टन्स बघितलं, डिस्प्लेसमेंट. त्यानंतर काय बघितलं आपण? स्पीड बघितलेला आहे. स्पीड म्हणजे काय हो? स्पीड म्हणजे काय बघितलेलं आपण? कोण सांगेल? स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेरी गुड. स्पीड म्हणजे लक्षात घ्या डिस्टन्स अपॉन टाइम, आणि त्याचं युनिट मीटर पर सेकंड मध्ये सांगतो. त्यानंतर वेलॉसिटी म्हणजे काय बघितलेलं आपण सांगा. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेरी गुड. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, डिस्प्लेसमेंट याचं पण काय येणार आहे, मीटर पर सेकंड पर्यंत येणार आहे. हे इथं पण बघितलेलं आहे. आज डिटेल आपण जरा जास्त डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय यावर जास्त भर दिलाय. स्पीड सोपं असते, डिस्टन्स अपॉन टाइम, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये सांगतो, डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये सांगतो. त्यानंतर काय बघितलं होतं का? त्यानंतर फोर्स किंवा मोमेंटम माहिती आहे का सगळ्यांना? मोमेंटम म्हणजे काय असतो? मास इंटू वेलॉसिटी. व्हेरी गुड. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. एम म्हणजे मास इंटू बी म्हणजे वेलॉसिटी, आहे की नाही? एखादी बॉडी आहे म्हणजे तुम्हीच आहात असं, आणि तुमचं मास काहीतरी असणार ना, तुमचं मास काहीतरी एम आहे, आणि तुम्ही व्ही या वेलॉसिटी मूव्ह होत आहे या बाजूला, तर तुमचं जे मोमेंटम आहे ते काय असणार आहे? मास इंटू वेलॉसिटी. क्लिअर? चालत चाललाय म्हणजे तुमचं मोमेंटम किती असणार आहे? मास इंटू वेलॉसिटी. व्ही या वेलॉसिटी तुम्ही चालत चाललेला आहात, ठीक नाही, आणि तुम्हाला मास असतेच. मला सांग, मास आणि वेट मध्ये काय फरक आहे? मास अँड वेट मध्ये काय फरक आहे? मास कॉन्स्टंट राहतो. मास काय असतो? व्हेरी गुड. मास काय असतो? कॉन्स्टंट असतं. व्हेरी गुड. आणि वेट काय होतं?
प्लेस टू Change प्लेस होते चेंज सही. होतं. चेंज होतं, व्हॅरी होतं. कारण का वेट चेंज होतं सांगा, कोण सांगते का चेंज होतं? Sir, Weight due to like- gravity. यस, Gravity. व्हेरी गुड. एम इंटू जी असते आणि जी प्रत्येक वेळी काय होते? चेंज होते. जी चेंज होते. प्लॅनेट टू प्लॅनेट, पोल नॉर्थ, पोल साऊथ, परत पोल इक्वेटर, त्यामुळे जी चेंज होते. जी चेंज झाल्यामुळे वेट चेंज होते. पण मास काय राहते? ऑलवेज कॉन्स्टंट असते. व्हेरी गुड. आहे, माहित आहे तुम्हाला. व्हेरी गुड. चला मोमेंटमचं हे करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. एक 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 शिकूया आपण. मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. स्क्रीनशॉट झाला की लगेच सांगा, आपण लगेच पुढच्या पॉइंटवर जाऊ. झालं स्क्रीनशॉट? हो सर. ओके. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट जो आपला आहे तो आहे बघा, तो आपला आहे फोर्स. ऍक्सलरेशन झालंय का रे आपलं? ऍक्सलरेशन sir. नाही sir. केलेलं आपण. ऍक्सलरेशन म्हणजे बोला. चेंज इन Mass वेलोसिटी into अपॉन velocity. टाइम. व्हेरी गुड. चेंज इन वेलॉसिटी. ओके, वेलॉसिटी मध्ये चेंज आहे. अपॉन काय घेतलं आपण? अपॉन टाइम. टाइम. येस, अपॉन टाइम. व्हेरी गुड. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी म्हणजे मी असं म्हणू शकतो, फायनल वेलॉसिटी व्ही दाखवतो, इनिशियल वेलॉसिटी यू दाखवू शकतो अपॉन टी, म्हणजेच ऍक्सलरेशन. आहे की नाही? असं दाखवू शकतो. ए म्हणजे ऍक्सलरेशन. याचं मला सांगा युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. मीटर पर काय असते? सेकंड स्क्वेअर. कारण वेलॉसिटी मीटर पर सेकंड असते आणि टाइम परत येतो म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर? फॉर एक्झाम्पल Yes. मी सांगायचं झालं तर सपोज तुम्ही चालत चाललाय तुम्ही, चालत चाललाय आणि जाता जाता व्ही ए वेलॉसिटी चाललाय. पहिला तुमची इनिशियल वेलॉसिटी यू आहे आणि जाऊन इथं स्टॉप झालाय किंवा तुमची वेलॉसिटी कमी झाली, हे व्ही आहे फायनल वेलॉसिटी. मग तुमच्यामध्ये चेंज झाला की नाही वेलॉसिटीमध्ये? तुम्ही चालत चाललाय, पहिला फास्ट गेल्यानंतर स्लो गेल्यानंतर जाऊन थांबलाय, तर तुमच्या वेलॉसिटीमध्ये चेंज झाला की नाही? हो. चेंज झालेला आहे. चेंज इन व्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणून त्याला म्हणायचं ऍक्सलरेशन. त्याला काय म्हणायचं? ऍक्सलरेशन. किंवा तुम्ही बघा गाडी चालवताय ऍक्सलेट करताय, एकदम स्पीड वाढवताय, एकदम स्पीड कमी करताय, म्हणजेच काय करताय? वेलॉसिटीमध्ये चेंज करताय, म्हणून त्याला म्हणायचं ऍक्सलरेशन. काय म्हणायचं त्याला सांगा? काय म्हणायचं? Acceleration. ऍक्सलरेशन. आणि त्याचं युनिट काय सांगा? मीटर पर Meter per Second second. square. सेकंड स्क्वेअर. वेलॉसिटीचं सांगा युनिट काय? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. व्हेरी गुड. आणि डिस्टन्सचं काय सांगा? मीटर. मीटर. व्हेरी गुड. माझ्या संघ तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ होत असतील ना, तुम्ही सुपर जाणार. खूप जण तुम्ही येताय माझ्या संघ. व्हेरी गुड. ओके, ऍक्सलरेशन कळालं. चला पुढचा पॉइंट आपण स्क्रीनशॉट घेतलायचा घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके. Sir, please send YouTube link for today's lecture on group because I can't take screenshot on laptop. Yes, I will. No problem. व्हिडिओ टाकणार आहे मी, हे रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकणार आहे ग्रुपवर, सो डोंट वरी. सो acceleration, change in velocity upon time, a is equal to v minus u upon t. Okay, that is change in velocity, acceleration. स्क्रीनशॉट झाला असेल तर मी नेक्स्ट पुढे जातो. यस, नेक्स्ट पॉइंट फोर्स. फोर्स सगळ्यांना माहिती आहे का? फोर्स. हो सर. फोर्स म्हणजे काय सांगा? मास इंटू ऍक्सलरेशन. व्हेरी गुड. मास इंटू ऍक्सलरेशन. व्हेरी गुड. मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, तर मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे काय होणार? मासचं काय होणार आहे? एम. ऍक्सलरेशनचं काय असणार आहे? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, आहे की नाही? एम ए. म्हणजे मला सांगा याचं युनिट काय असणार आहे? फोर्सचं युनिट काय सांगू शकता तुम्ही? मासचं सर केजी आणि केजी. ऍक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरी गुड. केजी मीटर पर सेकंड. हे कळलं का सगळ्यांना? हे मासचं काय असतं? हो केजी. सर. ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज द फोर्स. आणि ह्याला न्यूटन पण म्हणतो आपण, त्याला कॅपिटल एन न डिनोट करतोय. एन म्हणजे न्यूटन. एन म्हणजे काय? न्यूटन. ह्याला न्यूटन पण म्हणू शकतो. म्हणजे एखादा बॉडी आहे, एखाद्या बॉडीवर तुम्ही फोर्स जर अप्लाय केला तर ती बॉडी काय होते? मूव्ह होते, है की नाही? एखादी बॉडी अशी आहे, अशी एखादी बॉडी आहे आणि इथं तुम्ही आहात
तुम्हाला सपोज काय तर राग आलेला आहे, राग आलाय, तुम्ही काय करताय, राग आल्यावर तोच काय तर वस्तू ढकलाढकली पाडापाडी करताय आणि ही मग तुम्ही ढकलालाय असं, ठीक नाही, असं ढकलालाय ह्याला. ढकलल्यावर बॉडी काय होणार आहे, मूव्ह होणार आहे इकडं, ठीक नाही, ए टू बी जाणार आहे, जोरात ढकललेला हा सपोज. सो इथपर्यंत बॉडी आलेली आहे, डिस्प्लेसमेंट झाले, म्हणजे जो लावलेला फोर्स आहे, या बाजूला लावलेला फोर्स, तो काय असणार, मास इंटू ऍक्सलरेशन. काय असणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट सपोज 2 मीटर झालेलं. इथं पण काय डाऊट? नो सर. ओके, माझ्या सांग म्हणा भाऊ, फोर्स म्हणजे काय सांगा, फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन. Acceleration. व्हेरी गुड. त्याचं जे युनिट आहे ते काय सांगा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ह्यालाच आपण म्हणतो न्यूटन. काय म्हणतो याला आपण, न्यूटन. Newton. ओके, नेक्स्ट फोर्स झाला. वर्कडन माहिती का सगळ्यांना, वर्कडन? यस, वर्कडन. वर्कडन म्हणजे कोण सांगेल? वर्कडन म्हणजे माहिती का, वर्कडन म्हणजे लक्षात ठेवा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ठीक नाही. एखाद्या बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी काय होते, मूव्ह होते. म्हणून त्याला वर्कडन डब्ल्यू न सांगतात, फोर्स एफ न सांगतात, डिस्प्लेसमेंट एस न सांगतात. मग याचं युनिट कोण सांगेल हो मला? फोर्सचं युनिट काय बघितलं मगाशी, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंटचं काय असतं सांगा, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. मग काय होणार याचं टोटल, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे कोणाचं युनिट झालं सांगा, कशाचं झालं, कोणाचं, वर्कचं. त्याला तुम्ही वर्कडन जूल मध्ये पण सांगू शकता, कॅपिटल जे. काय अशामध्ये सांगू शकताय तुम्ही, जूल मध्ये सांगू शकताय, ओके नाही. म्हणजे सेम मगाची डायग्राम मी एक्सप्लेन करू शकतोय. इथं तुम्ही आहात, तुम्ही एका बॉडीवर फोर्स अप्लाय केलाय, एक बॉडी अशी, त्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय केला एफ, आणि ती बॉडी मूव्ह झालेली आहे इकडं ए टू बी 3 मीटरला, बॉडी इथं मूव्ह झाले, तर तुम्ही लावलेला फोर्स आणि झालेलं डिस्प्लेसमेंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, वर्कडन. म्हणजेच काय, वर्कडन. समजतं सगळ्यांना? सो वर्कडन नथिंग बट व्हॉट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हे की नाही? हे कळलं नाही वर्कडन तुम्हाला? समजली सर. ओके, काय डाऊट आहे वर्कडन मध्ये? काय नाही, फोर्स लावला एखाद्या बॉडीवर तर बॉडी डिस्प्लेस झाली, त्याला म्हणायचं वर्कडन. ते तुम्ही जूल मध्ये पण सांगू शकताय, ओके. आणि पुढचा जो पॉइंट आहे वर्कडन नंतर, तो आहे पॉवर. पॉवर माहिती आहे का सगळ्यांना, पॉवर? यस, पॉवर सगळ्यांना माहिती आहे का, पॉवर? कोण सांगेल पॉवर म्हणजे? बर, पॉवरचं प्रेशर बघूया पहिला, प्रेशर. यस, प्रेशर म्हणजे कोण सांगेल, प्रेशर? प्रेशर कोणाला माहिती आहे? प्रेशर लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला, प्रेशर म्हणजे फोर्स इंटू मास. नाही नाही नाही, प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. लक्षात ठेवा, पाठच करायचं. प्रेशर म्हणजे काय सांगा लवकर, बोला, प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. यस, फोर्स अपॉन एरिया. व्हेरी गुड. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आणि फोर्स कशामध्ये आपण युनिट सांगतो, न्यूटन, आहे की नाही. आणि एरियाचं काय असतं, न्यूटन मीटर स्क्वेअर. एरिया कसं सांगतो सांगा, एरिया, एरिया काय असतो, साइड स्क्वेअर असतो ना. एरिया म्हणजे काय असतो, साइड स्क्वेअर. म्हणजे काय होणार त्याचं, मीटर स्क्वेअर, आहे की नाही. आणि व्हॉल्यूम काय असतं सांगा, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय असतं, साइड क्यूब असतं, त्यामुळे त्याचं लिहायचं मीटर क्यूब. पाठ करा सगळ्यांनी हे. एरिया म्हणजे काय येणार, युनिट सांगा. यस, टेल मी, एरिया म्हणजे काय, मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम म्हणजे काय, मीटर क्यूब. त्यामुळे प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कळलं सगळ्यांना? हो सर. ओके, हे पाठ करायचं बघा. आज होमवर्क आहे तुम्हाला. मी जेवढे शिकवले फिजिकल क्वांटिटीज डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पासून, एका वहीत लिहायचं आणि ते मला पाठ करून मला काय करायचं, सेंड करायचं. फोटो मारून सेंड करा किंवा
मला तुम्ही PDF सेंड करा. ओके. प्रेशर हे पाठ करायचं, आजच्याच पाठ करायचं. उद्या आपण थोडे वेगळे बघणार आहोत. प्रेशर. प्रेशर नंतर आपण बघणार आहे पॉवर. यस, पॉवर म्हणजे काय सांगा? वर्क अपॉन टाइम. व्हेरी गुड. तुम्ही किती काम केलंय, किती टाइम मध्ये, त्यावर तुमची पॉवर ठरते. मग तुमचं ते पॉवर आहे, दॅट इज द वर्क अपॉन टाइम. आहे की नाही? तुम्ही किती वर्क केलाय, किती टाइम मध्ये, त्यावर तुमची पॉवर ठरते. जास्त वर्क केलाय, कमी टाइम मध्ये, तुमची पॉवर जास्त असणार आहे. सो वर्कचं युनिट काय सांगा? आता वर बघितलंय आपण केजी. केजी काय बघितलं आपण? वर्कचं काय बघितलंय? वर्क म्हणजे काय बघितलं सांगा? वर्क केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड, किंवा तुम्ही जूल मध्ये पण लिहू शकताय. जूल मध्ये लिहिलं तर कसं होईल हो? हे कोण सांगेल? जूल पर सेकंड. ठीक आहे, कसं होणार हे? जूल पर सेकंड. वर्कडन जूल मध्ये सांगतो, टाइम कशामध्ये? सेकंड सांगतो. सो पॉवर इज इक्वल टू काय सांगा? जूल पर सेकंड. किंवा ह्याला आणि काय नाव आहे सांगा? पॉवर कशामध्ये सांगतो आपण? वॅट मध्ये पण सांगतो. कशामध्ये सांगतो आपण? वॅट मध्ये. जूल पर सेकंड वॅट. आणि तुम्ही असंही लिहू शकताय वर्कडनचा पण तुम्ही केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर डिवाइड बाय सेकंड. म्हणजे तुम्ही वरच्या पण वर्कडनचा जर लिहिला तर ह्याला तुम्ही असंही लिहू शकताय. कसं लिहू शकताय बघा? आणि केजी काय होईल? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब पण होईल. म्हणजेच काय? हे पॉवर. कारण सेकंड 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 क्यूब होते आणि वर्कडनचं काय? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही डाऊट? पॉवर मध्ये कळालं का? पॉवर सगळ्यांना? हॅलो, हो सर, समजलं. स्क्रीनशॉट घ्यायचा पॉवरचा. वरचा मला घ्यायचा असं वाटतंय, ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या प्रेशरचा. प्रेशर स्क्रीनशॉट घेतला? ओके. पॉवरचा घेतला का? हो सर. ओके. पॉवर, प्रेशर, वर्क डन, फोर्स, ऍक्सलरेशन, मोमेंटम, वेलॉसिटी, स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. तुमचं आज होमवर्क असणार आहे. हे सगळं मला पाठ पाहिजे. म्हणजे कसं पाठ पाहिजे सांगा? मी एकदा सगळं सांगतो तुम्हाला कसं पाठ पाहिजे. डिस्टन्स म्हणजे मीटर. डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. दॅट इज द ते मीटर मध्ये सांगतो. डिस्प्लेसमेंट दॅट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल ड्युरिंग मोशन. डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये सांगतो. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. त्याचं युनिट जे आहे ते मीटर पर सेकंड असतं. तर वेलॉसिटी मीन्स व्हॉट? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याचं जे युनिट आहे मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर नेक्स्ट डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. ऍक्सलरेशन मीन्स व्हॉट? चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. दॅट इज द त्याचं युनिट जे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ऍक्सलरेशनचं. त्यानंतर बघतोय आपण फोर्स काय? मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन असेल तर त्याचं युनिट जे असणार आहे ते केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. मोमेंटमचं काय असणार आहे? मास इंटू वेलॉसिटी. आणि मास इंटू वेलॉसिटी काय असणार? केजी मीटर पर सेकंड मोमेंटम. त्यानंतर काय बघितलं सांगा? फोर्स नंतर वर्क डन. वर्क डनचं काय असणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं काय असणार? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट मीटर. म्हणजे काय होणार? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर वर्क डन. त्यानंतर काय बघितलं आपण? प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आणि फोर्सचे युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन एरियाचं मीटर स्क्वेअर. ओके, किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, एरियाचं मीटर स्क्वेअर. त्यानंतर बघितलं आपण पॉवर म्हणजे काय? वर्क डन अपॉन टाइम. त्याचं वर्क डन अपॉन टाइमचं कसं येणार? वर्क डनचं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर अपॉन सेकंड म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड क्यूब. हे झालं कोणाचं? पॉवरचं. क्लिअर? कुठले कुठले पॉईंट बघितले सांगा परत एकदा? मी सांगितलेलं सांगा परत. पहिला कुठला बघितलं आपण सांगा? पहिलं यस, डिस्टन्स. दुसरं डिस्प्लेसमेंट. व्हेरी गुड. तिसरं स्पीड. व्हेरी गुड. चौथं वेलॉसिटी. व्हेरी गुड. पाचवं ऍक्सलरेशन. व्हेरी गुड. सहावं वर्क डन. व्हेरी गुड. सातवं
फोर्स. फोर्स. एरिया. फोर्स वर राहिला की फोर्स. त्यानंतर कुठला भेटला एरिया. त्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. त्यानंतर प्रेशर. प्रेशर. त्यानंतर पॉवर. व्हेरी गुड. पॉवर. येस. इथपर्यंत उद्या सगळ्यांना पाठ असेल का? उद्या सगळ्यांना इथपर्यंत पाठ असेल येस का? सर. ओके. Yes, sir. आजच्या कितीही वेळ जाऊ दे, आजच्याच हे सगळं विथ युनिट पाठ करायचं आहे. म्हणजे तुमचे 8 ते 9 ते 10 तुमचे फिजिकल क्वांटिटी पाठ झाले. मी अजून कमीत कमी 8 ते 10 अजून घेणार एक्स्ट्रा. असे 10 आणि 10 20 जर फिजिकल क्वांटिटी तुमचे आता पाठ झाले आणि त्याचे डायमेन्शन काढायचं शिकवणार आहे, तर तुमच्या JEE आणि नीटला एक तर क्वेश्चन हमखास डायमेन्शन विचारला जातो. तो आत्ताच इथं क्लिअर होईल. समजलं? त्यामुळे डायमेन्शन मला आजच्या सगळ्यांचे पाठ पाहिजेत. उद्या मी परत सगळ्यांना विचारणार आणि मग पुढच्या डायमेन्शनवर आपण जाणार आहोत. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? शानूर, आदित्य, मिहिर, स्वराली, श्रीधर, संजीवनी, ऐश्वर्या, तृप्ती, सुजल आणि नाही विराज. सर. नाही सर. हो सर. ओके. नाही सर. व्हेरी गुड. स्टार्टिंगला 20-25 जण होते. यूज तर का एक हळूहळू रिमूव्ह झाले. भौतिक लोड झालाय. ओके. मी थोडस पर्सनल इन्फॉर्मेशन विचारतोय. आदित्य, तुझं स्कूल कोणतं होतं बाळ? आदित्य? वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल. वसंतराव चौगुले. ओके. शानूर, तुझं? साधना हायस्कूल गडिंग्लज. ओके. मिहिर, तुझं? तवनापा पाटणे. सोनाबा पाटणे, रायंबरी. व्हेरी गुड. त्यानंतर स्वराली? येस सर. हा, स्कूल कोणतं होतं बाळ तुझं 10th ला? उशाराज हायस्कूल. ओके. व्हेरी गुड. श्रीधर? श्रीमंत मासे बावडे. बावडेकर. व्हेरी गुड. संजीवनी? सर नेजी हायस्कूल दत्तवाड. मी दत्तवाडची आहे. कुठली? दत्तवाड. शिरोळ दत्तवाड. तालुक्यामध्ये. ओके 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 ओके. ऐश्वर्या? उशाराजी हायस्कूल सर. कुठलं बाळ? उशाराजी हायस्कूल. हुशाराची. ओके. त्यानंतर तृप्ती? तृप्ती, तुझं? तृप्ती, एम आय ऑडिबल? यस. बर. विराज? राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल. ओके. ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. ठीक आहे. हळूहळू मी तुमची नावं लक्षात ठेवतोय. जसं जसं लेक्चर्स होतील तसं तसं मला सगळ्यांची नावं पण पाठ होतील. आपली ओळख पण चांगली होईल हळूहळू. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय? फिजिक्स कसं वाटतंय? कळतंय असं वाटतंय का? इंटरेस्टिंग वाटतंय का? हो सर. ओके हो सर. ओके हो ओके सर. ओके. तर यात एकच काम करायचं की कुणाला जरा जरी डाऊट आला तर तिथल्या तिथं लगेच क्लिअर करायचं. ओके. तिथल्या तिथं क्लिअर करण्याचे फायदे असे आहेत की तुमचं तिथं क्लिअर झाल्यामुळे पुढच्या पॉईंटला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. कुठलं काहीच कळालं नसेल तर लगेच विचारणे, रिपीट विचारणे. मला कधीही तुम्ही डाऊट विचारलं तर चालतंय. आणि हे सगळे व्हिडिओ मी रेकॉर्डेड व्हिडिओ मी सगळे आपल्या ह्याच्यावर टाकतोय मी ग्रुपवर. तुम्ही ते कुठं कोणी प्रॉब्लेम असेल, कळालं नसेल तर परत ते रिटर्न तुम्ही बघू शकता. ओके. ठीक आहे. मग आज आपण इथे थांबू. आपण उद्या बाकीचे फिजिकल क्वांटिटी बघू. ओके. हॅलो बोला. सर. हा, बोल ना बरं. सर ऍक्सेलरेशनचे अनेकदा एक्सप्लेन करा. ओके. ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय बघा, चेंज इन वेलॉसिटी. म्हणजे सपोज तू चाललाय सपोज 3 मीटर पर सेकंद काय तर पाठीमागे मित्राने येऊन धक्का मारला असा तर तुझं वेलॉसिटी मध्ये चेंज होणार की नाही? स्पीड मध्ये चेंज होणार की नाही? ते म्हणजे काय? ते म्हणजे ऍक्सेलरेशन. म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. वेलॉसिटी मध्ये काय झालं? तुझ्या चेंज झाला. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यामुळे त्याला म्हणायचं ऍक्सेलरेशन. सपोज तू गाडी चालवायलायस आणि तू गाडीवर बसलायस आणि ऍक्सिलेट करतोय. ऍक्सिलेट करतोयस म्हणजे काय करतोयस? तुझ्या वेलॉसिटी मध्ये तू चेंज करतोय. गाडी थांबलेली आहे. चेंज करतो. गाडी थांबलेली आहे. गाडी स्पीड मध्ये तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्ही काय करणार? ऍक्सिलेट करणार. गाडी स्पीड मध्ये जाणार. सपोज गावातून गाडी चालवायलास आणि आडवी म्हस आली तर काय करतोयस? स्पीड वाढवतोयस? नाही. इथं स्पीड काय करणार? आपण कमी करणार. कमी. वेलॉसिटी कमी करणार. मग वेलॉसिटी चेंज इथं चेंज झाला. पहिला जास्त होती परत कमी झाली. त्याच्या अगोदर कमी होती त्याची जास्त झाली. म्हणजे वेलॉसिटी मध्ये चेंज झाला. सर. ठीक आहे. येस. येस आदित्य. सर मग स्पीड मध्ये पण चेंज होते. मग ते चेंज इन स्पीड असं का नाही? कसं आहे तुला सांगू. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड म्हणजे काय आहे? स्केलर क्वांटिटी. आणि वेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी. मग आता अजून मी स्केलर व्हेक्टर तुम्हाला शिकवलेलं नाही त्यामुळे मी तिथं डीप मध्ये का गेलो नाही.
वेलोसिटी म्हणजे एक पर्टिक्युलर डिरेक्शन असते, स्पीडच असते पण त्याला डिरेक्शन असते पर्टिक्युलर. कळलं का? या स्पीडने गेला म्हणजे त्याला डिरेक्शन आहे, स्पीडला डिरेक्शन नसतं, वेलोसिटीला डिरेक्शन असतं. त्यामुळे वेलोसिटी 0 असू शकते, वेलोसिटी निगेटिव्ह असू शकते, वेलोसिटी पॉझिटिव्ह असू शकते, पण स्पीड ऑलवेज 0 ऑर पॉझिटिव्ह. मला सांग, स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि वेलोसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट 0 असू शकतं, पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. तसंच वेलोसिटी पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं आणि 0 पण असू शकतं, पण स्पीड कधीही निगेटिव्ह नसते. कळलं? त्यामुळे आदित्य आपण काय घेतो इथं? चेंज इन वेलोसिटी घेतो, कारण तिथं डिरेक्शन येते आणि ऍक्सलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळं तिथं ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. तुमचा हा टॉपिक झाला की मी स्केलर आणि व्हेक्टरच घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला नाही जास्त डिटेल होईल. स्केलर म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, व्हेक्टर म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन असते. कळलं आदित्य? ओके. आता जरा जास्त डिटेलमध्ये पण नाही कळणार, कारण का कळणार नाही? स्केलर व्हेक्टर क्वांटिटी समजून घ्या. स्केलर म्हणजे फक्त त्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आहे. मला सांगा, तुमचं वेट, तुमचं जे वेट आहे तुम्ही कसं सांगताय? किलो मध्ये सांगताय? 50 किलो, 60 किलो, 70 किलो, बरोबर? बरोबर का? येस सर. येस. मग तुम्ही काय सांगताय? माझं वजन 50 किलो आहे, 60 किलो आहे. आता इथं मॅग्निट्यूड आली, इथं मी डिरेक्शन बद्दल बोललो का? असं म्हणलो का तुमचं 30 किलो वर आहे, 40 किलो साईडला आहे, 50 किलो खाली आहे, असं बोलतोय का आपण? डिरेक्शन सांगतोय का? नाही. नाही. ज्या फिजिकल क्वांटिटी ओनली मॅग्निट्यूड असेल त्याला म्हणायचं स्केलर. म्हणून स्पीड स्केलर क्वांटिटी, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी. तसं काही क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण सांगतो आपण, डिरेक्शन पण सांगतो. हा मुलगा ईस्टच्या डिरेक्शननं 3 मीटर पर सेकंड गेलाय, मग तिथं तुमची काय येणार आहे? वेलॉसिटी येणार, कारण तुम्ही डिरेक्शन सांगितला, तुम्ही पूर्व दिशा सांगितला. तुम्ही जर दिशा सांगितली नाही, हा मुलगा 3 किलोमीटर पर सेकंड गेलाय फक्त, तर तुम्ही फक्त स्पीड सांगताय. तिथं डिरेक्शन सांगताय का? नाही. जिथं डिरेक्शन येत नाही तिथं ओनली मॅग्निट्यूड येते, त्याला म्हणायचं स्केलर. जिथं डिरेक्शन प्लस मॅग्निट्यूड येते त्याला म्हणायचं वेक्टर. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? म्हणून येस सर. ऍक्सलरेशन वेक्टर आहे, म्हणून तिथं वेलॉसिटी घ्यायचं. स्पीड घेऊन चालणार आहे का? नाही. ओके आदित्य, गॉट इट? येस सर. ओके, व्हेरी गुड. आणि कोणाचा डाऊट आहे का? गुड, डाऊट विचारते, खूप चांगली गोष्ट आहे. ऐश्वर्या, श्रीधर, सोराली, तृप्ती, विराज, बरेच जण आज लवकर लेफ्ट झालेत बघा. ठीक आहे. मिहीर, काय डाऊट आहे बा? नाही सर. ओके, ठीक आहे. चलो, मग आज आपण काय करूया, हे इथपर्यंत थांबूया आणि उद्या ह्याच्या पुढच्या फिजिकल क्वांटिटी घेऊया आणि हे आजच्याच पाठ करायचं सगळ्यांनी. मग उद्या आपण पुढच्या फिजिकल क्वांटिटी जाऊया. गॉट इट? ठीक आहे. चलो, बाय बाय. आपण उद्या भेटू. बाय बाय सर. ओके, थँक्यू सर. ओके, बाय सर. बाय.